Till the last lecture, we completed the methods of measuring price elasticity, right? And then we started seeing the factors affecting elasticity of demand. आणि त्याच्यात आपण एक फॅक्टर बघितला होता, नेचर ऑफ कमोडिटी. What is the nature of commodity? If it is essential or necessity commodity, if it is luxurious commodity, और उसके साथ आपका प्राइस इलास्टिसिटी कैसे चेंज हो जाएगा, ये हमने देखना शुरू किया था. अगर आपको याद है, हमने 4 टाइप के मेथड्स देखे थे, जिससे हम इलास्टिसिटी मेजर कर सकते, राइट? होपफुली आपको वो याद होने चाहिए. एक था ज्योमेट्रिक मेथड, एक था पॉइंट ज्योमेट्रिक मेथड, एक टोटल आउटले मेथड, आर्क मेथड, राइट? तो एंड एक था परसेंटेज मेथड. ऐसे 4 मेथड हमने सीखे हैं, जिसके लिए आपको आंसर्स लिखने हैं जैसे ही मैं आपको नोट्स भेजूंगी. लेट्स गो कि हम आगे क्या देखने वाले. ओके, यस. तो ये पहला वाला मेथड था, द परसेंटेज मेथड. उसके बाद था द पॉइंट मेथड, मतलब ज्योमेट्रिक मेथड, जो मार्शल ने सिखाया था, हमें बताया था. ओके, उसके बाद था द आर्क इलास्टिसिटी ऑफ मेथड, जहाँ पर हम मिड पॉइंट फाइंड आउट कर रहे थे. ओके, उसके बाद था टोटल एक्सपेंडिचर मेथड, जिसको टोटल आउटले मेथड भी कहा जाता है, टोटल रेवेन्यू मेथड भी कहा जाता है, टोटल एक्सपेंडिचर मेथड भी कहा जाता है. ओके, और हमने देखा था कैसे इलास्टिसिटी चेंज हो रही है. अगर इक्वल टू है तो हम उसे यूनिटरी इलास्टिक बोल रहे थे. अगर प्राइस मतलब आपकी प्राइस बढ़ रही है लेकिन सॉरी कम हो रही है, लेकिन उसके हिसाब से आपका खर्चा बढ़ रहा है, तो ये इलास्टिक है. अगर प्राइस कम हो रही है लेकिन खर्चा भी कम हो रहा है, तो इसका मतलब है ये इनइलास्टिक डिमांड है. यहाँ तक हमने देखा था और यहाँ तक आकर रुक गए थे. बाबा ओके, 4:45ला आईसला सोडून येतो आणि आंघोळीला जातो. प्लीज म्यूट युअर सेल्फ. ओके, त्याच्यात जास्त वेळ जातो की नाही. ओके, सो फर्स्ट इज नेचर ऑफ कमोडिटी. इलास्टिसिटी ऑफ डिमांड ऑफ अ कमोडिटी इज इन्फ्लुएन्स्ड बाय इट्स नेचर. A commodity for a person may be different for necessity commodity, comfort or luxurious commodity. When a commodity is necessary, like food grains, vegetables, medicines, etc., its demand is gradually inelastic, as it is required for human survival and its demand does not fluctuate much with the change in price. So ज्या गोष्टी जगण्यासाठी गरजेच्या असतात त्याच्यात प्राइस वाढली तरी डिमांडमध्ये फारसा फरक पडत नाही, आणि त्यामुळे त्याला इनइलास्टिक डिमांड असते. ओके, सो तुमची इसेन्शियल किंवा नेसेसिटी गुड असेल तर त्याचा चेंज इन प्राइसमुळे फारसा फरक पडत नाही, त्याचं डिमांड इनइलास्टिक असतं. वेन कमोडिटी इज कम्फर्ट लाईक फॅन, रेफ्रिजरेटर एटसेट्रा, इट्स त्याला कन्स्पिक्युअस कमोडिटी म्हणतात. ओके, म्हणजे या गोष्टी पूर्वी प्राचीन काळापासून एंशियंट टाइम से हमें ज़रूरी नहीं थे, लेकिन जैसे ही हमारी इम्प्रूवमेंट हो रही है, हमारी डेवलपमेंट हो रही है, उसके साथ साथ हमें फैन, रेफ्रिजरेटर लगते ही है, वॉशिंग मशीन लगता है, डिश टीवी लगता है, स्मार्टफोन लगता है. सो दे आर कॉल्ड कंस्पिक्यूअस कमोडिटीज, कंफर्ट कमोडिटीज. और इसके लिए क्या कैसा है, इट्स डिमांड इज जनरली इलास्टिक एज कंज्यूमर कैन पोस्टपोन इट्स कंजम्पशन. एक दिन अगर रेफ्रिजरेटर बंद पड़ा तो हम डायरेक्टली उसी दिन रेफ्रिजरेटर नहीं खरीदते या फिर नया वो फेंक नहीं देते, वी विल ट्राई टू रिपेयर इट. फिर अगर लेना भी है तो घर में बजट बनाना पड़ता है कि इस साल हम कब रेफ्रिजरेटर लेंगे. ओके, सो उनके लिए डिमांड जैसे रिलेटिवली इलास्टिक बन जाता है. व्हेन द कमोडिटी इज लग्जरियस लाइक एसी, डीवीडी प्लेयर, जो एक्चुअल लाइफ में इतना भी ज़रूरी नहीं होता, इट्स डिमांड इज जनरली मोर इलास्टिक एज कम्पेयर टू डिमांड फॉर कम्फर्ट्स. सो कम्फर्ट्स के हिसाब से अगर आप लग्जरियस कमोडिटी देखें, ओके, 2 एग्जाम्पल है. कंफर्ट मतलब स्मार्टफोन, जो आपके लेक्चर्स के लिए ज़रूरी है, एग्ज़ाम्स के लिए ज़रूरी है, जो आपके ओवरऑल कॉलिंग कम्युनिकेशन के लिए ज़रूरी है. लेकिन आईपैड, क्या आईपैड ज़रूरी है, लैपटॉप ज़रूरी है अभी के लिए आपको? शायद नहीं. ओके, आप स्मार्टफोन से काम चला सकते हो. इसका मतलब आज के लिए स्मार्टफोन बन गया आपका कंफर्ट कमोडिटी, लेकिन लैपटॉप, आईपैड, ये सब जो है वो बन गए आपके लग्जरी कमोडिटी, लग्जरियस कमोडिटी. ओके, उनका डिमांड कंफर्ट कमोडिटी से ज़्यादा इलास्टिक रहता है. देन द टर्म लग्जरी इज रिलेटिव टर्म, as any item like AC may be luxury for a poor person but a necessary for rich person.
सो जो ज़्यादा पैसे वाला होगा उसके लिए एसी नेसेसिटी कमोडिटी हो सकती है, लेकिन जो पुअर पर्सन है जिसके पास ज़्यादा पैसे नहीं है वो पंखे से काम चला लेता है, बाहर की जो हवा आती है उससे काम चला लेगा. सो लग्जरियस डिमांड इज रिलेटिव डिमांड. किसके लिए क्या लग्जरी है डिपेंड करता है, राइट. तो नेचर कैसे नेचर पे डिपेंड करता है आपका इलास्टिसिटी. आगे वाला पॉइंट है अवेलेबिलिटी ऑफ सब्सटीट्यूट्स. डिमांड फॉर कमोडिटी विथ लार्ज नंबर ऑफ सब्सटीट्यूट्स विल बी मोर इलास्टिक. अगर एक कमोडिटी को ज़्यादा सब्सटीट्यूट है, जैसे रीबॉक को अडिडास है, अडिडास के साथ और भी कुछ बहुत ज़्यादा ब्रांड्स है जो रीबॉक को कॉम्पीट कर सकते हैं, देन उसका डिमांड ज़्यादा इलास्टिक होगा. तो जितने ज़्यादा सब्सटीट्यूट उतना ज़्यादा डिमांड इलास्टिक. इसीलिए पेन्स का डिमांड बहुत इलास्टिक रहता है क्योंकि बहुत ज़्यादा सब्सटीट्यूट है उसके लिए. ओके, खूप जास्त सबस्टिट्यूट असतात. ट्रायमॅक्स आहे, रेसर जेल आहे, नंतर आणखीन किती पण तर आहेत ना, सेलो आहे, पेपर सॉफ्ट आहे, लेक्सी, यू नेम इट, वी हॅव दॅट पेन. Okay, so more substitute, more elastic demand. The reason is that even a small rise in prices will induce the buyers to go for its substitute. थोडासा जरी चेंज झाला प्राइस मध्ये तरी बायर ए प्रॉडक्ट वरून बी सबस्टिट्यूट वर जाईल, सी सबस्टिट्यूट, डी सबस्टिट्यूट. म्हणजे ए ला समजा बी सी डी असे सबस्टिट्यूट असतील तर ए मध्ये थोडीशी जरी प्राइस चेंज झाली तरी लगेच त्याचा इम्पॅक्ट बी सी डी कमोडिटीच्या डिमांडवर होईल. ओके, फॉर एक्झाम्पल अ राइज इन प्राइस ऑफ पेप्सी एनकरेजेस बायर टू बाय कोक और वाइस वर्सा. सो पेप्सीमध्ये थोडंसं प्राइस वाढली तर लोक काय घ्यायला सुरुवात करतील, कोक घ्यायला सुरुवात करतील, कोका कोला. आणि कोका कोला घ्यायला म्हणजे कोका कोलामध्ये प्राइस वाढली तर पेप्सी प्यायला सुरुवात करतील. पिऊ नाहीये मी नाही सांगत ते प्या. ओके, उद्याला सगळेजण घरी जाल आणि म्हणाल म्हणजे आत्ताला की मॅडम मी सांगितलं चला घरी कोका कोला आणा, पेप्सी किंवा कोका कोला घेतलाच पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मला घरी पालकांचे फोन आता यायला नाही पाहिजेत तुमच्या. ओके, तुमच्या लक्षात येते. इट्स राईट एक्झाम्पल. दस availability of clothes substitutes makes the demand sensitive to a change in prices. त्याच्यावर नाही आठवलं, पेप्सी नको, कोको कोला पण नको, बाकी काही नको, आपल्याला फक्त हळदीचं दूध प्यायचं आहे सध्या. हळदीचं दूध किंवा हळदीचं पाणी. येतंय का लक्षात? येतंय ना ऐकायला? हे आलं पाहिजे ऐकायला मी जे बोलते ते. त्याने तुमची इम्युनिटी वाढते असं म्हणतात. ओके, सो काय प्याल तुम्ही, कोका कोला की हळदीचं पाणी किंवा हळदीचं दूध? यू बेटर से, बाकी सगळ्याची आन्सर दिली नाही तरी चालेल. यू बेटर से हळदीचं पाणी किंवा हळदीचं दूध. ओके. So thus availability of close substitute makes the demand sensitive to the change in prices. So जेव्हा substitute ची availability असते तेव्हा तुमची जी डिमांड असते ती अतिशय प्राइस सेन्सिटिव्ह होते. थोडासा चेंज झाला प्राइस मध्ये तरी मोठे डिमांड मध्ये चेंज होते. सो प्राइस सेन्सिटिव्ह होऊन जाते. ऑन द अदर हँड कमोडिटीज विथ फ्यू सबस्टिट्यूट्स लाईक व्हीट और सॉल्ट हॅव लेस प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो सॉल्टला काही आहे का रे जनरली, म्हणजे सॉल्ट या कमोडिटीला सबस्टिट्यूट आहे का आतापर्यंत निघालेलं? काही फारशी नाही आहेत, राईट. तुम्हाला माहिती आहे का सॉल्टला काही सबस्टिट्यूट आहे का? जरा माईक उघडा बरं तुमचे प्रेमाने आणि मला जरा उत्तर द्यायला सुरुवात करा. सॉल्टला काही आहे का सबस्टिट्यूट? नो मॅम, नाही. नो मॅम. सो तुम्हाला पोळी बनवायची, ओके, चपाती, तो कुछ सब्स्टिट्यूट है व्हीट से अलावा? भाकरी नहीं, पोळीज बनवायचे, चपाती, व्हीट की. व्हीट से मैदा होगा, लेकिन मैदा भी तो व्हीट से ही बनता है, राइट. तो मतलब क्या है, व्हीट को कुछ सब्स्टिट्यूट हो सकता है? नो मैम, नहीं होगा. इसका मतलब जिसको सब्स्टिट्यूट नहीं है उसकी डिमांड लेस प्राइस सेंसिटिव है, वो इन इलास्टिक डिमांड है. समझ में आ रहा है सब्स्टिट्यूट का रिलेशन? उसके बाद आता है इनकम लेवल. इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर एनी कमोडिटी इज जनरली लेस इनकम लेवल ग्रुप्स इन कंपैरिजन टू पीपल विथ लो इनकम्स. तो इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर एनी कमोडिटी इज वेरी लेस इन हायर इनकम लेवल ग्रुप. तो जिनको ज़्यादा इनकम मिलता है उनके पास इलास्टिसिटी कम रहती है क्योंकि वो खरीदते हैं, उनको प्राइस की या फिर कुछ प्रॉब्लम नहीं होता क्योंकि उनका इनकम ही ज़्यादा रहता है. लेकिन जिनका इनकम कम रहता है वो सोचते हैं कि अगर क्या ये चीज़ खरीदने की सच में मुझे ज़रूरी है. आज मैं आइदर वे मेरा मील मतलब खाना खरीद सकता हूँ या फिर मैं घर में गालीचा मतलब जो मॅट रहता है बड़ा वाला, राइट, वो खरीद सकता. का मला खरंच गरज आहे का गालीच्या घ्यायची की मी एक दिवसाचं खाणं अफोर्ड करू? एव्हरी टाइम वेन यू हॅव सच प्रॉब्लेम
तर लोअर इन्कम ग्रुपवाले खाणं पसंत करतात, हायर इन्कम ग्रुपवाले गालीच्या पसंत करतात, कारण त्यांना खाणं ऑलरेडी मिळत असतं. तुमच्या लक्षात येतंय? इट हॅपन्स बिकॉज रिच पीपल आर नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय चेंजेस इन प्राइस ऑफ गुड. श्रीमंत लोकांना एवढा प्राइसचा पटकन इम्पॅक्ट होत नाही. But poor people are highly affected by increase or decrease in price of goods. As a result, demand for lower income group is highly elastic. म्हणजे लोअर इन्कम ग्रुपमध्ये इन्कममुळे तुमच्या डिमांडमध्ये चेंज होणं इज हायली इलॅस्टिक. खूप पटापटा डिसिजन बदलतात तुमच्या इन्कम वाईज. ओके, या वरुण, आई गॉट युअर प्रॉब्लेम. या इट माइट बी द केस की मेरा आवाज नाही सुनाई दे रहा है, माझा आवाज येत नसेल असं होऊ शकतं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर समजा कुठल्याही पार्टमध्ये माझा आवाज ब्रेक होत असेल, येत नसेल, तर तुम्हाला ती जी व्हिडिओ त्या दिवशी मी तुम्हाला टाकते ती पाहून मी काय शिकवलंय ते नक्की बघायचं आहे. खूपदा इंटरनेटच्या इनस्टॅबिलिटीमुळे आवाजाचा प्रॉब्लेम होतो. ओके, त्यातून मी प्रयत्न करते की इंटरनेटची स्टॅबिलिटी सुधारेल. ओके, fourth is level of price. Level of price also affects the price elasticity of demand. म्हणजे ऍक्च्युली तुमची प्राइस एखाद्या कमोडिटीची किती आहे, त्याची काय लेवल आहे प्राइसची, यामुळे तर डिमांड बदलतेच, बरोबर. कॉस्टली गुड्स लाईक लॅपटॉप, प्लाझ्मा टीव्ही एटसेट्रा हॅव हायली इलॅस्टिक डिमांड. सो जे कॉस्टली गुड्स असतात, लाईक आजचा स्मार्ट टीव्ही, ओके, आता प्लाझ्मा टीव्हीपेक्षा स्मार्ट टीव्ही घेण्याचा एकदम असा काय लोकांचा कल असतो, बरोबर. लोगों को लगता है कि स्मार्ट टीवी चाहिए, अच्छा वाला लैपटॉप चाहिए, उसमें ज़्यादा बड़ा ग्राफिक कार्ड चाहिए सो दैट पबजी या फिर क्लॅश ऑफ क्लॅन्स खेलने के लिए इजी रहता है, राइट. तो हेच फक्त जे गेम खेळतात त्यांच्यासाठी होतं, जे गेमिंग करत नाहीत त्यांनी सोडून द्या विचार. ओके, लेकिन उनके लिए ये डिमांड बहुत इलास्टिक रहता है क्योंकि ये लैपटॉप्स, ये टीवीज बहुत कॉस्टली रहते हैं, लेकिन देयर डिमांड इज वेरी सेंसिटिव टू चेंज इन देयर प्राइस. मतलब जैसे ही प्राइस उसका बढ़ेगा घटेगा, उसके हिसाब से उसका डिमांड बहुत जल्द जल्द चेंज हो जाता है. ओके, हाउएवर डिमांड फॉर इनएक्सपेन्सिव्ह गुड्स लाईक नीडल, मॅचबॉक्स म्हणजे सुई, तुमची काडेपेटी, या सगळ्या गोष्टी इतक्या छोट्या आणि कमी प्राइसच्या असतात दॅट इट्स डिमांड इज इनइलॅस्टिक. प्राइस लेवल खूप जास्त चेंज झाल्यामुळे, सुई पूर्वी जर 1, 2, 3, 5 रुपयाला मिळत असेल आणि आता ती 6 रुपयाला मिळायला लागली, तर लोक सुई घेणं बंद नाही करत, कारण ती लागतेच आणि त्यात खूप चेंज छोटा होतो प्राइसमध्ये. पण 1 लाखाचा जर समजा टीव्ही असेल आणि त्यात 1,20,000 रुपये असा तो वाढली प्राइस, लोक तो टीव्ही घेणार नाहीत, बिकॉज दॅट्स अ ह्यूज प्राइस सेन्सिटिव्ह कमोडिटी. ओके, सो अशा छोट्या छोट्या इनएक्सपेन्सिव्ह गुड्स जे असतात, दे आर लेस इलॅस्टिक, दॅट इज दे आर इनइलॅस्टिक ॲज चेंज इन प्राइस ऑफ सच गुड्स डू नॉट चेंज देअर डिमांड बाय कन्सिडरेबल अमाऊंट. ओके, तुम्हाला कळलंय? चौथा पॉईंट. पाचवा पॉईंट बघूया. ओके, पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन. कमोडिटीज लाईक बिस्किट्स, सॉफ्ट ड्रिंक्स एटसेट्रा हुज डिमांड इज नॉट अर्जंट, म्हणजे बिस्किट काय, सॉफ्ट ड्रिंक काय, ओके, ह्या गोष्टी तुम्ही आत्ता नाही खाल्ल्यात तर तुमचा जीव जाईल, असं होतं का रे? आत्ता जर समजा मी युट्यूबवरती सिरियल बघितली नाही तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं काही असतं का रे? नाही, बरोबर ना? नाही. करेक्ट. पण मी समजा अटेंडन्स शीट आत्ता तुमच्या मीटिंगच्या त्या चॅट बॉक्सवर टाकली, ओके, आणि तुमचं नेमकं तुम्ही त्यावेळी आळस करून मीटिंगमधून बाहेर पडलाय. म्हणजे काही लोक असतात अशी की सुरुवातीला जॉईन होणार, मग त्याच्यानंतर मीटिंगमधून बाहेर पडणार आणि मग परत शेवटी जॉईन होणार, कारण जनरली अटेंडन्स शीट शेवटीच मिळते, बरोबर आहे ना? किंवा लेक्चर सुरू झालं की आरामात शेवटी जॉईन व्हायचं, बरोबर. सो अशी जी लोक असतात त्यांचं काय करायचं सांगा? त्यांच्यासाठी कन्झम्पशन पोस्टपोनमेंट असते. तर मग चालेल का असं? म्हणजे चालतंच ना उशिरा जॉईन झाल्यावर. सो त्याला म्हणतात पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन. तुम्हाला जे स्वतःसाठी यूज करायचं आहे तो तुम्ही पुढे ढकलू शकता. येत आहे लक्षात? मग तसंच बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक्स, तसं सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स, ओके, की तुम्ही त्याचं उद्या पिऊ, परवा खाऊ. लहान मुलांना नाही का आपण सांगतो, आपण आज नाही हा बागेत जायचंय, आपण गार्डनला कधी जायचंय, नेक्स्ट सॅटर्डेला, तो नेक्स्ट सॅटर्डे. तुम्ही कधी तुमच्या लहान भावाला वगैरे असं गार्डनमध्ये घेऊन गेल्याचं मला फार प्रेमाने वाटत नाहीये. ओके, घेऊन जात असतील त्यांना कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडून ऑलरेडी. सो त्यांची डिमांड अर्जंट नसते अँड दे हॅव हायली इलॅस्टिक डिमांड. सो अशा कमोडिटी ज्यांचं कन्झम्पशन पोस्टपोन करता येतं त्यांना म्हणतात हायली इलॅस्टिक डिमांडेड गुड्स. ओके, ॲज देअर कन्झम्पशन कॅन बी पोस्टपोन इन केस ऑफ इंक्रीज इन देयर प्राइस. तो प्राइस जब इंक्रीज हो जाएगी तो उनका
कंजम्पशन पोस्टपोन हो जाएगा. सांगा बरं मला तुम्ही 2 उदाहरणं अशी तुमच्याकडची, की ज्याच्यात तुम्ही अशा प्रकारे विचार करता, अरे याची प्राइस वाढली तर मी उद्याला घेईन त्याचं, पुढच्या 2 महिन्यांनी घेईन. सांगा मला पटपट आठवून उदाहरणं अशी. रिअली? नाही आठवत आहे तुम्हाला? बघा बरं का, इतकं साधं उदाहरण माहित नाहीये तुम्हाला. सेलफोन. येस, सेलफोन. आज त्याची प्राइस जास्त आहे. जेव्हा सेलमध्ये लागतील, म्हणजे अमेझॉन वगैरे वरनं घेणार असाल तर अमेझॉनवर सेल लागेल तेव्हा घेऊ. तुम्हाला माहिती आहे, जसं 15-16 वगैरे सेल लागतात किंवा असं त्या तारख्या 15-16 की 17-18. ओके. सो त्यांचा जो सेल लागणार आहे त्यावेळी लोक बराबर तेव्हा घेतात. त्यांनी असं ठरवलेलं असतं, आता सेल लागला की कन्झ्युम करू. आणखीन उदाहरणं अशी? लॅपटॉप. येस, करेक्ट. लॅपटॉप आता नको, 2 महिन्यांनी घेऊ, असं होऊ शकतं. आता स्मार्टफोनवरून काम होते. करेक्ट आहे, एकदम करेक्ट. सो कमोडिटीज विथ अर्जंट डिमांड लाईक लाईफ सेव्हिंग इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स. येस, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स. थोडंसं ती बरोबरच उदाहरण आहे. आणखीन पण थोडा विचार करा बरं का, आणि नंतर सांगा मला. चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल, सारखं नको, आत्ता पुरतं. ओके. कमोडिटीज विथ अर्जंट डिमांड लाईक लाईफ सेव्हिंग ड्रग्स, तुमची औषधं, किंवा आता असा विचार करा, कोविडची जेव्हा वॅक्सिन येईल, लस येईल. ओके. सो तेव्हा तुम्ही म्हणाल का आज नको, आता परवा, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षात घेऊ. इज देयर एनीबडी हु विल से दैट कि अभी नहीं, नेक्स्ट ईयर ले लेंगे कोविड की वैक्सीन, अगर जब आएगी तो. ऐसा हो सकता है क्या? नहीं, जैसे ही मार्केट में आ जाएगी पीपल विल स्नैच. मतलब जो अगर शॉप्स में भी अवेलेबल है तो वो दुकानदार को तो मतलब दे विल स्नैच हिम, उसका दुकान कंप्लीट खाली कर देंगे कोविड के वैक्सीन के लिए. तो दैट मीन्स ऐसे कमोडिटीज के लिए आपका डिमांड इनइलास्टिक रहता है. ओके. तो जो आप कंजम्पशन पोस्टपोन नहीं कर सकते उसके लिए डिमांड इनइलास्टिक रहेगा, जिसके लिए पोस्टपोन कर सकते हैं उसके लिए डिमांड इलास्टिक रहेगा. ओके. लेट्स सी द नंबर ऑफ यूजेस. एवरी कमोडिटी हैज सम नंबर ऑफ यूजेस. जैसे कि अगर पेपर है मेरे पास तो मैं पेपर से लिख सकती हूँ, पेपर पर, राइट. मैं पेपर के बोर्ड्स बना सकती हूँ, राइट. इसके साथ साथ मैं पेपर को ऐसा रख के, जब कोई मतलब मैं पेपर के ऊपर ड्राइंग्स बना सकती हूँ, सम सॉल्व कर सकती हूँ. मतलब एक पेपर के मेरे पास बहुत ज़्यादा यूजेस है. ओके. लेकिन कुछ कमोडिटीज ऐसे होते हैं कि जिनका सिर्फ एक ही यूज होता है. ओके. जैसे कि ओटीपी केबल. डू यू नो, आई कैन शो यू ओटीपी केबल. सो दिस इज ओटीपी केबल. ओके. हैव यू सीन दिस केबल बिफोर? ओके. सो ओटीपी केबल क्या है कि आप पेन ड्राइव को एक एंड पे लगाते हो और फिर पेन ड्राइव को कनेक्ट कर सकते हो आपके मोबाइल पे. ओके. मैम नहीं दिखता. ये देखो, ये वाली है. ओके. एक एंड पे आप पेन ड्राइव को लगा देते हो और दूसरे एंड पे मोबाइल को चिपका देते हो. ओके. आई डोंट हैव मोबाइल हियर. सो वो एंड पे मोबाइल लगा देते हो. सो थिंक लाइक दिस इज माय मोबाइल, तो मैं यहाँ पर लगा दूंगी और फिर क्या होता है, ये पेन ड्राइव पे जो भी कुछ है वो दिख जाएगा मुझे मेरे मोबाइल के स्क्रीन पे. तो सिंपली ये ओटीपी केबल का सिर्फ एक ही यूज है, पेन ड्राइव को मोबाइल से कनेक्ट करना. क्या मेरे पास ऐसे बहुत ज्यादा यूज है, इसका कुछ और इस्तेमाल कर सकती हूँ मैं? कुछ नहीं कर सकती. नहीं. इसका मतलब है कुछ कमोडिटीज सिंगल यूज्ड कमोडिटी रहते हैं, सिंगल यूज के, लेकिन कुछ कमोडिटीज के बहुत ज्यादा यूजेस रहते हैं. जैसे कि आप बहुत सारे चीजें देख सकते हो. ओके. आपका स्मार्टफोन ये मल्टीपल यूज वाला है. गाने सुन सकते हो, वीडियोस दे सकते हो, एसएमएस कर सकते हो, व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नैपचैट, हैंगआउट्स, मे बी नेटफ्लिक्स, यूट्यूब, कॉल करना, बेसिक ईमेल्स, ये सब कर सकते हो आप. अभी तो क्वेश्चन पेपर भी सॉल्व कर रहे हैं आपके सुपर सीनियर्स, टीवाई के स्टूडेंट्स, राइट. तो मतलब मल्टीपल यूज है. इफ द कमोडिटी अंडर कंसिडरेशन हैज सेवरल यूजेस देन इट्स डिमांड विल बी इलास्टिक. तो अगर उसके ज्यादा यूजेस है उसकी डिमांड इलास्टिक होनी चाहिए. ओके. व्हेन प्राइस ऑफ सच अ कमोडिटी इंक्रीजेस देन इट्स जनरली पुट टू ओनली मोर अर्जंट यूजेस अँड ॲज अ रिझल्ट इट डिमांड फॉल्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला
स्मार्टफोनची प्राइस जर वाढली तर लोक म्हणतील ठीक आहे युट्यूब नाही बघितला चालेल, मे बी स्नॅपचॅट नाही केलं तरी चालेल, इन्स्टावर स्टोरी नाही टाकली तरी चालेल, कॉल करणं महत्वाचं आहे. येतंय लक्षात? म्हणजे तुम्ही कदाचित त्या छोट्या कमी पैशाच्या नोकियावरनं पण कॉल करू शकाल. सो जेव्हा मल्टिपल यूजच्या कमोडिटीची प्राइस चेंज होते, तुमची डिमांड पण धडाधड चेंज होते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक. When the prices falls, then it is used for satisfying ever less urgent needs and demand rises. इसका मतलब है कम कम मतलब कम कम यूज कर लेते हो आप, उसका जो अर्जेंट यूजेज है वो ही कर लेते हो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी इज अ मल्टिपल यूज कमोडिटी. कशी काय? सगळ्यासाठी फॅन वापरू शकतो, लॅपटॉप्स वापरू शकतो, चार्ज करून फोन चार्ज करतो, बरोबर आहे ना. फॉल इन इट्स प्राइस विल रिझल्ट इन सबस्टन्शियल इंक्रीज इन इट्स डिमांड, पर्टिकुलरली इन दोज यूजेस लाइक AC, हीट कन्वेक्टर एट्सेट्रा. तो ये सब चीज़ें अगर प्राइस बढ़ गई है इलेक्ट्रिसिटी की तो AC कम यूज़ करोगे. मुझे पता है जब हमारे यहाँ अगर मतलब जब AC है तो मेरे पापा हमेशा मुझे डांटते रहते हैं, नेहमी म्हणतात की बस आता AC नको, दिवसाचा 1 तास 2 तास 3 तास 4 तास खूप जास्त वेळ नकोय, फक्त जेव्हा गरम असतं तेव्हाच वापरायला हवा, रात्री वापरायला हवाच का AC, तेव्हा थंड असतं. सो दीज आर द मल्टिपल यूजेस जो आप इलेक्ट्रिसिटी के है जो आप चेंज कर लेते हो. ओके मतलब लेस अर्जेंट यूजेज. आप क्या करोगे, आप ट्यूबलाइट लगाओगे, AC नहीं लगाओगे. ओके. On the other hand, a commodity with no or few alternative uses has less elastic demand. तो जिनको बहुत ज़्यादा यूजेज नहीं है उनका डिमांड चेंज नहीं होता. मतलब अगर OTP केबल का प्राइस बढ़ा भी लेकिन मुझे अगर पेन ड्राइव कनेक्ट करना ही करना है तो फिर भी मैं वो लेने वाली हूँ. ओके, सो इट इज लेस इलास्टिक और इन इलास्टिक डिमांड. शेयर प्लीज just a minute. Okay. Oh, okay. Are you able to hear my voice? Because I was seeing that network connection is unstable. तुम्हाला ऐकायला येते राईट नीट? Yes, ma'am. हो मॅम. येस मॅम. Share in total expenditure. So मला दिसतं बरं का कोण काढतंय ते अनोटेशन. डोंट डू दॅट. मला प्रत्येक वेळी तुम्हाला डिसेबल करायला आवडतं अशातला भाग नाहीये. इट्स ओके. चुकून झालं असलं तरी मैं होपफुली असंच म्हणते कि चुकून झालं असेल. शेयर इन टोटल एक्सपेंडिचर, तो आप कितना खर्चा कर रहे हो एक कमोडिटी का डिमांड करने में, वो भी आप देखते हो. आपके पास टोटल एक्सपेंडिचर अगर 100 का है और उसमें से 90 रुपीज 90 रुपीज आप एक ही कमोडिटी का कंजम्पशन कर रहे हो, सो आप देख सकते हो उसका डिमांड इन इलास्टिक होना चाहिए, मतलब आप चेंज नहीं कर पा रहे हो. ओके, एकदा परत नीट बघूया. Proportion of consumers' income that is spent on a particular commodity also influences the elasticity of demand for it. सो त्या ॲक्च्युअली कमोडिटीचं एक्सपेंडिचर केवढं आहे, खर्च किती आहे आणि तुमचं ओव्हरऑल खर्च किती आहे, ओव्हरऑल इन्कम किती आहे. सो याच्यावर पण तर अवलंबून असतं. कालच मी म्हटलं जेवढं तुमचं इन्कम तेवढंच तुम्ही खर्च करू शकता, बरोबर आहे की नाही. सो मी जर समजा ACच लावायचा ठरवला 24 तास, माझं इन्कम जर 5,000 रुपये असेल आणि 24 तास AC लावल्यामुळे माझं बिल 4,500 आलं, तर त्यामुळे तुमची इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बदलते. Greater the proportion of income spent on commodity, more is the elasticity of demand for it and vice versa. So जेव्हा इन्कम स्पेंड जास्त असतं तेव्हा इलॅस्टिसिटी जास्त असते, जेव्हा इन्कम स्पेंड कमी असतं तेव्हा इलॅस्टिसिटी कमी असते. Demand for goods like salt, needle, soap, matchbox, etc. tends to be inelastic as consumers spend a small amount of small proportion of their income on such goods. So अशा ज्या साबण, सुई, कडेपेटी, मीठ, व्हीट म्हणजे गहू, या सगळ्यासाठी जे प्रोडक्टसाठी जे तुम्ही इन्कम खर्च करता ते खूप छोटं असतं आणि त्यामुळे ते इनइलॅस्टिक असतं, तुम्ही चेंज नाही करत ते. ओके, पण when prices of such goods change, consumer continue to purchase almost the same quantity of these goods. However, if the proportion of income spent on commodity is large, म्हणजे तुम्ही एखाद्या कमोडिटीवर जास्त पैसे खर्च करताय, then the demand for such commodity will be elastic.
सो एसीवर मी जर उन्हाळ्यात 4,500 खर्च केले आउट ऑफ 5,000 माझं इन्कम, देन आणि मला कळलं की नंतर इलेक्ट्रिसिटीची प्राइस वाढली आहे, ओके, इलेक्ट्रिसिटीचे जास्त बिल येणार आहे, आय विल स्टॉप युजेज ऑफ एसी. मी कमी करीन, बंद करीन एसी कमी करणं, कारण माझं त्याच्यावर जास्त इन्कम जात आहे, एकदम धाडकन पैसे जातील माझे. येत आहे तुमच्या लक्षात की शेअर इन टोटल एक्सपेंडिचर बघा बरं का. सो नेक्स्ट इज टाइम पिरियड. Price elasticity of demand is always related to the period time. It can be day, a week, a year, or a period of several years. So किती वेळ कंझ्युम करताय तुम्ही? गाडी एक दिवसासाठी कंझ्युम करता का रे तुम्ही? गाडी घेतली तुम्ही विकत तर एक दिवसात तिचं कन्झम्पशन थांबतं का? तिचं ड्रायव्हिंग थांबतं का? नो. नाही, कंटिन्युअस वापर असतो. सो दॅट इज पिरियड ऑफ सेव्हरल इयर्स, बरोबर. पण जर समजा तुम्ही असा विचार करा की तुम्ही एखादा कपडा इस्त्री केलेला असतो, राईट. सो तो इस्त्री केलेला तुम्ही घातल्यावर त्याची इस्त्री जाते, म्हणजे एका दिवसात त्याची इस्त्री जाते, म्हणजे त्या इस्त्रीचं आयर्नड क्लोथचं कन्झम्पशन किती दिवसाचं असतं? एक दिवस. मी पूर्ण कपड्यांचं नाही म्हणत आहे, मी म्हणते त्या इस्त्रीचं कन्झम्पशन किती असतं? एका दिवसाचं. येतंय लक्षात? समजा तुम्ही पीठ आणलं असेल, कणिक, व्हीट का फ्लोर, ओके. सो अगर आपने वो लाया है तो 1 महीने में 2 महीने में वो खत्म हो जाता है, आपको नया लेना पड़ता है, राइट. इसका मतलब हर एक कमोडिटी का यूजेज का कुछ टाइम पीरियड रहता है, ओके. इलास्टिसिटी ऑफ डिमांड वैरीज डायरेक्टली विथ टाइम पीरियड. सो ये डायरेक्टली चेंज होता है, जितना टाइम पीरियड बढ़ेगा उतना इलास्टिसिटी बढ़ेगा, ओके. डिमांड इज जनरली इनइलास्टिक फॉर शॉर्ट पीरियड. जो छोटे टाइम का होता है उसके लिए इनइलास्टिक रहता है. अगर आप कॉर्पोरेट जॉब में हो, हर रोज आयर्नड क्लोथ पहन के ही जाना पड़ता है वहां पर, टाई, शर्ट, ब्लेजर या फिर जो भी आपके सूट है वो, ओके, तो वो ही पहनकर जाना पड़ता है. इसका मतलब आपको रोज उसको आयर्न करना ही पडेगा, त्याला रोज इस्त्री करावीच लागेल, कितीही प्राइस असली तरी. मे बी तुम्ही घरात कराल, मे बी कोणाकडे तरी बाहेर करायला द्याल. म्हणजे जे छोट्या टाइम पिरियड मध्ये कंझ्युम केली जाणारी गोष्ट असते त्याची डिमांड इनइलास्टिक असते, ओके. इट हॅपन्स बिकॉज It happens because consumers find it difficult to change their habits in the short period. छोट्या पिरियडमध्ये कन्झ्युमरना त्यांच्या हॅबिट्स चेंज करणं खूप कठीण जातं. In order to respond to a change in the price of the given commodity, however, demand is more elastic in a long run. It is comparatively easier to shift to other substitutes if the price is given commodity rises. म्हणजे असा विचार करा की जर तुम्ही लॉंग टाइम पिरियड पर्यंत वापरण्याची एखादी कमोडिटी असेल तर तुम्ही काय कराल? तुमचा एखादा फ्लॅट तुम्ही रेंटवर घेतलाय, ओके. रेंट पहिलं होतं 2,000 रुपीज. सो ओरिजिनल रेंट किती होतं सांगा मला? मी म्हटलं 2,000 रुपीज. किती होतं फ्लॅटचं? उत्तर करेक्ट. ओपन ठेवा, मला वाटेल तुम्ही झोपलात आणि मग मला आणखीन काहीतरी करावंसं वाटेल त्याच्या बाबतीत, ओके. सो 2,000 रुपीज ओरिजिनल रेंट होतं आणि तेव्हा तुम्ही त्या फ्लॅट रेंटवर घेतलात कारण तुम्हाला तो चालणार होता. नेक्स्ट इयर जो तुमचा घरमालक आहे, ओनर ऑफ द हाऊस, ही सेड दॅट युअर रेंट विल बी 10,000 पर मंथ. किती असेल आता रेंट तुमचं? 10,000 per month. करेक्ट, 10,000 पर मंथ. तो आपको घर बहुत देर के लिए यूज करना है, राइट. तो क्या आप अब 10,000 के लिए, मतलब आपको दूसरा भी तो घर मिल सकता है जिसका रेंट 2,000, 3,000, 5,000 तक हो. 10,000 आपके बजट में नहीं है, इसके लिए आप क्या कर दोगे? आप घर चेंज कर दोगे, आप नया फ्लैट रेंट पे लोगे, राइट. इसका मतलब अगर आप लॉन्ग टर्म के लिए कमोडिटी यूज कर रहे हैं तो उसका डिमांड रहता है इलास्टिक, मोर इलास्टिक, ओके. समझ में आ रहा है ये पॉइंट? उसके बाद है हैबिट्स. Commodities which have become habitual Yes, ma'am. necessities for the consumers have less elastic demand. अगर वो हैबिचुअल है, जैसे कि गंदा एग्जाम्पल है, आपको करना नहीं चाहिए, फिर भी एग्जाम्पल रियलिस्टिक है. अगर किसी को स्मोकिंग की हैबिट है तो स्मोकिंग के लिए सिगरेट्स की जो भी प्राइस रहती है वो बहुत रहती है. 2 से लेकर 200 तक, 2,000 तक एक सिगरेट्स की प्राइस रहती है, ओके. और मुझे पता नहीं है एग्जैक्टली द अमाउंट, या फिर हम वो कुछ डिस्कस नहीं कर रहे, लेकिन अगर प्राइस बढ़ भी जाए
तो भी ये हैबिचुअल पीपल उसका ही कंजम्पशन करते रहेंगे, तो वो लेस इलास्टिक है, इनइलास्टिक है. अब स्मोकिंग का एग्जांपल छोड़ देते हैं. ओके, विल थिंक अबाउट मोर डेली का एग्जांपल. ओके, सो एखादी कमोडिटी तुम्ही विचार करा, कारण मला तुम्ही मला उदाहरण सांगणार आहे त्याचं. ओके, मला किमान 2-3 उदाहरणं हवी आहेत तुमच्याकडून. सो असं उदाहरण मला पाहिजे की एखादी कमोडिटी आहे ती, लेट्स टेक चहा. ओके, एखाद्या माणसाला चहाच आवडतो फक्त, सिर्फ चाय ही अच्छा लगता है, तो पहले चाय की प्राइस थी कुछ 2 रुपए, 3 रुपए, 5 रुपए, इतनी छोटी. लेकिन अगर ये बंदा या बंदी एक होटल में जाता है, 5 स्टार होटल में, लेकिन उसको चाय पीना ही पीना है, मतलब वहां पर रह गया, और मतलब चाय, वो ऐसे लोग होते हैं, पता है राइट, कि जिनको सुबह उठकर चाह पाइजेच पाइजे, चाय चाहिए ही चाहिए. ओके, तो ये बंदा 5 स्टार होटल में गया, वहां पर चाय की प्राइस 1 कप की है 150 रुपीज. ओके, घर में कितने प्राइस को मिलता है? 5 रुपए. ओके, आज यहाँ पर कितने प्राइस को मिलने वाला है 5 स्टार होटल में? 150 रुपीज. फिर भी उसके लिए फिर ना वो ऐसे सोचेगा कि नहीं, मुझे चाय तो चाहिए, अब यहाँ पर कुछ ऑप्शन नहीं है, आई विल हैव टी ऑफ ₹150. तो दैट इज लेस इलास्टिक. मतलब हैबिट्स की वजह से आपकी डिमांड इलास्टिक बन जाती है. जिसकी हैबिट्स है उसके लिए डिमांड इन इलास्टिक होगा, हमें चाहिए ही चाहिए. न्यूज़पेपर आप देख सकते हो, लोगों को न्यूज़पेपर पढ़ने का शौक रहता है, अच्छा शौक है, लेकिन जब उसका प्राइस बढ़ता है, फिर भी 1-2 रुपए से भी चेंज हुआ या फिर 10 रुपए से चेंज हुआ, तो भी उसका डिमांड कम नहीं होता, वो इनइलास्टिक रहता है. ओके, आता तुम्ही मला उदाहरण सांगा. मी हा पॉईंट कंप्लीट करते. तुम्ही मला उदाहरणं सांगायची अशी की अशा काही हॅबिट्स आहेत, असं काही कन्झम्पशन आहे, हॅबिच्युअल कन्झम्पशन, जे करावं लागतं, कितीही प्राइस कशी चेंज झाली तरी. ओके, it happens because such commodities become necessity for life, for consumers life, and he continues to purchase it even the price rises. Alcohol, tobacco, cigarettes, etc. are पेट्रोल. yes, petrol, very 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 nice example. It's not habitual, लेकिन हाँ, मे बी हम बता सकते हैं कि ड्राइविंग करना हमारी हैबिट है और उसके लिए पेट्रोल लगता है, कॉम्प्लीमेंटरी गुड है ड्राइविंग के लिए, और उसके लिए ड्राइविंग का प्राइस बढ़ भी गया, पेट्रोल का प्राइस बढ़ भी गया, तो भी हम खरीदेंगे, राइट. आर सम एग्जांपल्स ऑफ हैबिट्स फॉर्मिंग कमोडिटीज. Finally, it can be concluded that elasticity of demand for commodity is affected by number of factors. ऐसे बहुत ज़्यादा factors हैं. However, it is difficult to say which particular factor or combination of factors determine elasticity. तो ये जो हमने 9 फैक्टर्स देखे, ऐसे और बहुत सारे फैक्टर्स है जो आपके डिमांड की इलास्टिसिटी को अफेक्ट कर लेते हैं. लेकिन ऐसा एक फैक्टर, मतलब ये कंजम्पशन में ये फैक्टर ने अफेक्ट किया, ऐसा हम नहीं बोल सकते. ओके, तो अगर इसका मतलब है मल्टीपल फैक्टर्स एक ही टाइम पे डिमांड को अफेक्ट करते हैं. कंज्यूमर बहुत ही कॉम्प्लिकेटेड दिमाग का रहता है कि वो उसका जो डिसीजन है ना कि हमें कैसे कंज्यूम करना है, कैसे हिसाब से कंज्यूम करना है, वो बहुत ही क्रूशली लेता है, बहुत चीज़ों के ऊपर सोच कर लेता है, खूप खूप विचार करतो कंज्यूमर कंज्यूम करताना. ओके, सो असं आपल्याला डायरेक्टली नाही सांगता येत त्यातला कुठला एक्झॅक्ट फॅक्टर, पण हां, हे सगळे फॅक्टर मिळून तुमची इलास्टिसिटी ऑफ डिमांड ठरवतात. ओके, it all depends upon circumstances of each case. क्या उस टाइम पे उस बंदे की सोच आहे, उस कंझ्युमर की सोच आहे, काय तो विचार करतोय, त्याला का खरेदी करायचंय, या सगळ्या विचारांवर अवलंबून असतं. सो आर यू गेटिंग दिस फॅक्टर्स? आता मला तुम्ही सांगा उदाहरण, एक मला पेट्रोलचं मिळालं, अशी आणखीन उदाहरणं सांगायची तुम्ही मला. सांगा. इन्स्ट्रुमेंट आपण जर का एखादे वाद्य वाजवत असलो पर्टिकुलर आणि ब्रांड त्याचा के मेंटेनन्स आला, करेक्ट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं उदाहरण सांगितलं की ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला हा. घ्यायलाच लागतं, म्हणजे हॅबिट आहे तुमची ते वाजवणं. समजा एखादा माणूस व्हायलिन वाजवत असेल तर त्याला ते व्हायलिन घ्यावंच लागेल ना, म्हणजे त्याच्याशिवाय त्याची प्राइस वाढली तरी व्हायलिन घ्यावंच लागणार आहे, बरोबर. हॅबिटमुळे तुम्हाला ते इनइलास्टिक होऊन जाईल. अगदी करेक्ट आहे. दुसरं एक्झाम्पल ऐकलं होतं पण मला ऐकायला आलं नाही, कॅन यू रिपीट इट? मिल्क, दूध. एक करेक्ट. बघा, पूर्वी दूध किती कमी पैशाला मिळायचं, अगदी 20-30 रुपये वगैरे वगैरे. आता जवळजवळ दुधाचा रेट 50 to 55 रुपीज पर लिटर झालाय, पण तरी लोकांना दूध घ्यावंच लागतं. आउट ऑफ हॅबिट लोक दूध घेतात. दूध पिना अच्छा लगता है, चाय पिना अच्छा लगता है, ताक छाछ अच्छा लगता है, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे व्हेरी गुड.
तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे तुम्ही हे जे मागून फॅक्टर पाहिलेत, अगदी नेचर ऑफ कमोडिटी पासून हॅबिट पर्यंत 9 फॅक्टर पाहिले. या सगळ्याचा इलास्टिसिटीवर परिणाम होतो. आणखी कोणाला शेअर करायचं एक्झाम्पल? ओके. सो लेट्स सी द सिग्निफिकन्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो मी तुम्हाला अटेंडन्स शीट पाठवणार आहे पुढच्या सेशनमध्ये, आणि आपण हेच सेशन थोड्या वेळासाठी कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला आठवतंय राईट, मी हे तुम्हाला म्हटलं होतं. सो म्हणजे मग आपल्याला हा टॉपिक इथपर्यंत कव्हर होईल, आणि त्यानंतर आपल्याकडे एकच एक सिम्पल टॉपिक राहतो ज्याच्यात आपल्याला बघायचं आहे रिलेशन ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड टू द रेव्हेन्यू ऑफ द बिझनेस ऑर द रेव्हेन्यू ऑफ अ इंडिव्हिज्युअल फर्म. येत आहे लक्षात तुमच्या? सो हे आपल्याला बघायचं आहे. ओके, येस, जस्ट लेट मी चेक. येस, पर्टिकुलर ब्रांड के क्लोथ्स को मतलब परचेज करना महक बहुत ही अच्छे. तो मतलब अगर किसी को सिर्फ एक ज़ारा नाम का एक ब्रांड है, तो ज़ारा नाम के ब्रांड के ही क्लोथ्स अच्छे लगते हैं, या फिर लिवाइस नाम का भी एक ब्रांड है जिसके अच्छे जीन्स और अच्छे क्लोथ्स मिलते हैं. तो अगर किसी को सिर्फ उसकी ही जीन्स अच्छी लगती है तो दैट्स हिज हैबिट, दैट्स हिज चॉइस. ओके, तो वो क्या खरीदेगा? तो उसके लिए उसकी प्राइस इलास्टिसिटी कैसे रहेगी? लेस रहेगी. इसका मतलब रिलेटिवली इनइलास्टिक रहेगी. लेकिन अगर आप मेरे बारे में सोच रहे हो, या फिर मेरे बारे में मतलब अगर किसी ने मुझे पूछा, तो आई डोंट केयर कि लिवाइस की जीन्स है या फिर और किसी ब्रांड की जीन्स है, आई विल टेक इट. ओके, इसका मतलब है मेरे लिए इलास्टिक है डिमांड, लेकिन जिसको सिर्फ लिवाइस की ही चाहिए उसके लिए डिमांड कैसी है? इनइलास्टिक. इसका मतलब है कि आपके नेचर के हिसाब से भी आपका इलास्टिसिटी ऑफ डिमांड चेंज हो सकता है. सो इसके बाद ये जो खत्म होने वाला है सेशन, उसके बाद हम क्या देखने वाले हैं? सिग्निफिकेंस ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, एंड वी विल जॉइन इट लेटर. ओके, सो फिलहाल के लिए, अभी के लिए आप, मैं ये एंड कर रही हूँ मीटिंग, फिर आप फिर से ज्वाइन कीजिए. 27 पीपल पार्टिसिपेंट दिख रहे हैं. ओके, लेट्स ज्वाइन अगेन फॉर फ्यू मिनट्स.